लोकसंदेश न्यूज मांडणार आता सत्याची बाजू। महाराष्ट्रातील 36 जिल्हे, शहर, तालुका आणि गावांची दखल घेणार लोकसंदेश न्यूज चॅनल। आजच आमच्या लोकसंदेश न्यूज चॅनलच्या ऑफिशियल व्हॉट्सॲप नंबरवरती मेसेज करा 9696729898 वर। नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी अर्चना कदम आणि अशफाकजी शेख आहेत आमच्यासोबत। आज जागतिक सामाजिक न्याय दिवस आहे आणि त्या अनुषंगाने आज सांगली स्वराज्य संस्थांच्या समस्या ज्या आहेत त्यावर आपण चर्चासत्र इथे आयोजित केलेलं आहे। सांगलीतील बरेचसे मंडळी आपल्या या चर्चासत्रामध्ये सामील झालेले आहेत, तर त्यांच्यासोबत आपण काही चर्चा करणार आहोत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समस्या ज्या आहेत त्याच्यावर यांच्याकडे काय उपाययोजना आहेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। आता बरेचसे वरिष्ठ मंडळी आहेत, सांगलीतील बरेचसे नेते मंडळी आहेत, सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत आज आपण काही चर्चा करणार आहोत। माझे सहकारी श्रीयुत अशफाकजी शेख यांच्यासोबत आज आपण सर्वांच्या सोबत काही चर्चा करणार आहोत। तर वळूयात आपण चर्चासत्राकडे। नमस्कार, आज या ठिकाणी आपण सामाजिक न्याय दिवस, जागतिक सामाजिक न्याय दिवस साजरा करतोय आणि त्या अनुषंगाने आपण सामाजिक न्याय हा संपूर्ण नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे। स्थानिक स्वराज्य संस्था असतील, जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या सर्व लोकांच्या पर्यंत ह्या न्याय पोहोचला पाहिजे, अनुषंगाने आपण कार्यक्रम सादर करतोय। आज सांगलीमध्ये महापालिका झाली, महापालिका झाल्यानंतर लोकांचे टॅक्सेस वाढले, टॅक्सेस वाढल्यानंतर लोकांनी संपूर्ण टॅक्स दिले, पण त्या मानानं आपल्या महापालिकेच्या नागरिकांना सुविधा मिळाल्या काय या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम मी सांगेन की ज्या वेळेला केंद्र सरकारकडून टॅक्स दिला जातो, राज्य शासन टॅक्स दिला जातो आणि स्थानिक स्वराज्य संस्था टॅक्स दिला जातो, जवळजवळ टॅक्स लोकांच्या उत्पन्नातला 30 ते 35% हा टॅक्स जातो, तरी सुद्धा नागरिकाचं जीवनमान सुकर होत आहे का हा मोठा प्रश्न आहे। यासाठी आज आपल्याकडं उपस्थित आहेत सांगलीतील सर्व सामाजिक कार्यकर्ते आहेत। आसिफभाई भावा मुस्लिम समाजाचे नेते आहेत, इम्तियाज भालदार राष्ट्रवादीचे नेते आहेत, सोहेलभाई इनामदार आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत आणि सचिन भाऊ कदम ज्यांनी आता नुकताच एक रोजचा एक विषय हा एक कार्यक्रम चालू केला आहे, त्या अनुषंगाने ते लोकांच्या पर्यंत पोहोचत आहेत, ही चांगली गोष्ट आहे। मला असं म्हणायचं आहे की आज 18 महिने झाले महापालिकेवर प्रशासनाचं राज्य आहे, स्थानिक नगरसेवकांचा कुठेही हस्तक्षेप नाही। या कारभाराकडं तुम्ही समाधानकारक रित्या बघताय का? तुमच्या काही समस्या वाटतंय? सासीबाई बाबा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो। खरं पाहता आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे किमान केंद्र शासन, राज्य शासन, स्वराज्य संस्था यांना जनतेचा पैसा 30 ते 35% रक्कम ही त्या पैशामध्येच जाते। त्याच्यानंतर जो पैसा उरतो त्या पैशातून पुन्हा इन्कम टॅक्स भरावा लागतो। हे सर्व प्रकारनं जनता हाताळत असताना आम्ही जे पैसे खर्च करतो त्याप्रमाणे सुविधा मिळणं हे आम्हाला अपेक्षित आहे आणि तशा सुविधा या कुठंच मिळत नाहीत आणि कोणी देत नाही। ह्याचं उदाहरण बघितलं तर सगळीकडेच तुम्हाला दिसून येईल की त्या पद्धतीत आपल्याला सुविधा मिळत नाहीत। ज्या ज्या वेळेला पूरसारखी परिस्थिती येते त्या टायमाला काय अवस्था होते, लाईटची अवस्था तशीच आहे, रस्त्याची अवस्था तशीच आहे, ट्रॅफिकची अवस्था तशीच आहे, अतिक्रमणची अवस्था तशीच आहे, बाजार बसवण्याबद्दल, बाजार स्थापित करण्याबद्दलची परिस्थिती आहे। कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट होत नाहीत। फक्त तुम्ही जर कुठलीही सवलत सुविधा सोय करत नसाल आणि कायद्यात तरतूद आहे म्हणून जर तुम्ही आमच्यावरती जर पैसे लादत असाल तर ते चुकीचं आहे। आज महापालिका क्षेत्रामध्ये 18 महिन्यापासून कुठलाही नगरसेवक नाही, महापौर नाही, लोकातून निवडलं जाणारं कुठलाही व्यक्ती तिथं नसून तो लोकहिताचं कुठलंही काम आता तिथं करू शकत नाही। आजपर्यंत बोललं जात होतं की नगरसेवक भ्रष्टाचार करतात, नगरसेवकामुळे होतं, तर आज आम्हाला नगरसेवकावर बोलायला तर चान्स नाही।
आज प्रशासकीय यंत्रणेचे निर्णयाने हुकूम निघालेले आहेत। आज सांगलीमध्ये एका झटक्यामध्ये कायद्याची पळवाट शोधून घेऊन घरपट्टीचा जो प्रकार चाललेला आहे तो आता इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे की या घरपट्टीला जर देण्याचं जर आपण जर ठरवलं तर आम्ही आमच्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये भाड्याने राहतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। सगळ्या गोष्टी पाहत असताना, शासनाला कर देत असताना जनतेच्या अपेक्षा शासनानं पूर्ण केल्या पाहिजेत आणि आमच्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी जनतेने पण पैसा दिला पाहिजे। असं म्हणत नाही की कुणी काय मागू नये, घरपट्टा वाढवताना त्याचा काय ते विचार झाला पाहिजे, किती प्रमाणात वाढवावं, कायद्यात 40% तरतूद आहे, 50% तरतूद आहे, सगळं बरोबर आहे। एका टायमाला 50% मागणं कितपत योग्य आहे ह्याचा विचार प्रशासनाने करायला पाहिजे होता, तो विचार झालेला नाही। अचानक उठलं 50%ची तरतूद आहे, 40%ची तरतूद आहे म्हणून तिने लगेच नोटिसा काढल्या। 3,000 येत होतं, 7,000, 8,000 येत होतं, त्याला 16,000 ह्या पद्धतीत तुम्ही जर घरपट्टा पाठवल्यानंतर सर्वसाधारण लोक करणार काय। दुसरी गोष्ट आहे, फक्त GR काढून किंवा वाढवून चालत नाही, त्याची वसुली तुम्ही करता का? आज सांगली महापालिकेने सांगा हो की घरपट्टीची वसुली किती टक्के तुमची पूर्ण आहे। तुम्ही जर हे कर न वाढवता, आता कुठलाही कर वाढीव कर न लावता 100% वसुलीवरती जर भर दिला तर तुम्हाला अपेक्षित असलेली रक्कम तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे। त्यासाठी सर्वात पहिला तुम्ही 100% वसुलीसाठी काही स्कीमा राबवून, काही हप्ते बांधून देऊन त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचून घेऊन 100% वसुली करण्याचा प्रयत्न करावा। त्याच्यानंतर फेर संरक्षण करावं, काही जागा वाढलेल्या आहेत, काही डेव्हलपमेंट झालेले आहेत, त्यांना कायद्याच्या तरतुदीप्रमाणे त्यांची वाढीव घरपट्टी त्यांना लावावी। हे प्रकार सोडून अचानक सरसकट घरपट्ट्याच्या ज्या नोटिसा निघालेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत आणि प्रशासनाच्या हातामध्ये असल्यामुळे आता याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे। प्रशासनानं विचार घरपट्टीचा हा जो प्रकार चालवला आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणात चालवला तो थांबवावा। घरपट्टी वाढवणे क्रमप्राप्त असेल तर तिने काही प्रमाणात घरपट्टी वाढवण्यास हरकत नाही, पण ते वाढत असताना सर्वसामान्य जनतेचा त्यांनी विचार केला पाहिजे आणि त्याच पद्धतीने घरपट्टी वाढवत असला तर त्या प्रमाणात सुविधा देण्याचा त्यानं प्रयत्न केला पाहिजे असं आम्हाला वाटतं। मिलिंद साबळे आहेत, तेजस्वी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकात। त्यांना प्रश्न विचारतोय ना की आजच्या महापालिका क्षेत्रातल्या प्राथमिक शिक्षणाची काय अवस्था आहे? सध्या आपल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जर शैक्षणिक स्तर जर पाहिला तर पूर्ण खालावलेला आहे। गरीब मुलांना जे शिक्षण मोफत होतं ती शिक्षण संस्था संपवण्याचा उद्योग आज आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे। तशीच परिस्थिती जर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या शाळा जर पाहिल्या तर 362 नगरपालिकेच्या शाळा आहेत, त्यामध्ये 60% शाळा संपलेल्या अवस्थेमध्ये आहेत। गेल्या मागच्याच अवस्थेमध्ये बाबासाहेब आम्ही आवाज उठवला की शैक्षणिक शाळांची प्रगती झाली पाहिजे, तर आम्हाला काही उत्तर देण्यात आली शासनाकडून की आम्ही शाळेची सुधारणा करत आहोत, बांधकाम सुधारणा करत आहोत, शौचालय बांधत आहोत, अनुदान देत आहोत, पोषण आहार देत आहोत। मग त्याला आम्ही मागणी एक प्रश्न केला की आम्हाला याच्यापेक्षा शैक्षणिक स्तर वाढला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही काय करणार? तर त्यासाठी आम्ही त्याला मागणी केली होती की बाबा त्यासाठी क्वालिटीचे शिक्षक पाहिजेत। ज्यावेळी आपल्याला हाडाचे शिक्षक म्हणून गणना केली जात होती तसे शिक्षक आता सध्या मिळत नाहीत। काही शिक्षकांना काम जे निवडणुकीचं लावलं जातं, शाळेचं काम बाजूला राहतं, त्यामुळे शाळेचा स्तर खालवलेला आहे, याच्याकडे प्रशासनाचं जरा सुद्धा लक्ष नाही। काही शिक्षक हाडाच्यात काही शिकवताना चांगलं काम करत असताना स्थानिक राजकारण सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये अडवणूक होताना दिसत आहे, म्हणून शाळा सध्या आता बंद पडण्याची अवस्था आहे। हे वाढवण्यासाठी महापालिका प्रशासनानं प्रयत्न केला पाहिजे अशी माझी मागणी आहे। त्यासाठी जनतेनं सुद्धा प्रशासनाला साथ दिली पाहिजे, कारण काही प्रशासन अधिकारी चांगले आहेत पण काही राजकीय आणि जनतेला काही माहीत नसल्यामुळं आज आपल्या शैक्षणिक संस्था 60% बंद पडलेल्या आहेत। एवढी बेकार अवस्था ही आपल्या शाळेची झालेली आहे। त्याचाच परिणाम साहेब आज RT प्रवेश चालू आहे शैक्षणिक संस्थेमध्ये, पण काही संस्थेने बोर्ड लावलेले आहेत की आम्ही ह्या वर्षापासून RTला प्रवेश देणार नाही का, तर आमचे शासन फी देणार आहे। तर कायद्यामध्ये अशी तरतूद नाही की त्यांना बोर्ड लावण्याचा, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। मग याला प्रशासन कुठं आहे? मग प्रशासनानं जर यांच्याकडे आवाज उठवला तर माझ्या गरीब मुलांना काय होणार आहे, त्या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे आणि जिल्हा परिषद शाळा सुद्धा सुधारणार आहेत। यासाठी महापालिका प्रशासनानं सुद्धा आवाज उठवला पाहिजे, नाही उठवला तर माझ्या गरीब मुलांना शिक्षणापासून वंचितच करण्याचा प्रयोग सध्या जोरात चालू आहे। ते साबळे यांच्याकडे पुन्हा जातो की महापालिकाच्या शाळा ह्या सक्षम करण्यासाठी, कारण 7वी पर्यंतच्या शाळा जर सक्षम झाल्या तर पुढं हायस्कूलमध्ये त्याला चांगल्या पद्धतीने ॲडमिशन मिळेल, तर त्याच्यासाठी
आपल्या महापालिकेच्या दृष्टिकोन किंवा जनतेच्या सहभागातून काय उपाय केले पाहिजे सांग. सध्या पाहिलं तर आमच्या सर्वेनुसार दिल्ली पॅटर्न जर आपला इथं राबवला महाराष्ट्र राज्यामध्ये, दिल्ली पॅटर्न म्हणजे जसं CBSE पॅटर्न आपल्या हायस्कूल आहेत, शाळा आहेत, जसं मी एखाद्या व्यक्तीचं नाव घेते अरविंद केजरीवाल, या व्यक्तीनं दिल्ली पॅटर्न असा राबवला की गरीब मुलांना सुद्धा जे हायफाय स्कूल शाळा म्हणतात त्या पद्धतीने, म्हणजे CBSE पॅटर्न 3 पद्धत जे असतात, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, या पद्धतीनं आपल्या घटनेमध्ये तरतूद आहे की जिल्हा परिषद शाळा वाढवायच्या असतील तर आपल्या जिल्हा परिषदेचे माजी CO जितेंद्र डोडी साहेब होते, त्यांनी साहेब ग्रामीण शाळा विकास करण्यासाठी प्रयोग राबवला आणि त्यामध्ये डिग्रज, तुंग, शिरोळ, सांबरावाडी या शाळा आज आपल्या प्रगतीच्या मार्गावर आहेत. आणि आज महाराष्ट्रामध्ये लिंगणूर शाळा, प्राथमिक शाळा आज आपल्या देशामध्ये त्याची गणना केली. असे जर प्रयोग आपल्या सध्या जिल्हा परिषद शिव मॅडम असतील किंवा प्रशासकीय अधिकारी आपले गुप्ता साहेब असतील, यांनी जर या शाळांचा आदर्श निर्माण करून जर आपल्या काही जवळजवळ 462 शाळा टोटल होतात, यामध्ये प्रयोग जर राबवला, याच्यासाठी जनजागृती करणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी ग्रामीण भागामध्ये जसं सरपंच समिती असते तसं आपल्या शहरी भागामध्ये सुद्धा समिती आहेत. त्या समितीमध्ये नुसतं नावाला आपले पदाधिकारी असतात, आवाज उठवायला कोणीच नसतात, दंगा करायला कोणीच नसतात की बाबा माझी 8वीची शाळा बंद पडलेली आहे, 4थीच्या शाळेची प्रगती नाही, पहिलीच्या शाळेचा पट कमी होतोय, का पट कमी होतोय, याच्यासाठी आपल्याला अनुदानाची सिस्टीम राबवली पाहिजे आणि गुणवत्तेचे शिक्षक आपले राबवले पाहिजेत. शौचालयाची साहेब अवस्था नाही, जिल्हा परिषदमध्ये शौचालयाची अवस्था बेकार आहे, पोषण आहार मिळत नाही, म्हणून माझी पालकवर्ग काय करतात, खाजगी शाळेमध्ये घालतात. तर आपल्याला पहिल्यांदा शौचालयाची व्यवस्था, पोषण आहार चांगला आणि क्वालिटीचे शिक्षक आणि शाळेचं बांधकाम हे निसर्गरम्य पद्धतीने पाहिजे, तरच आपली प्रगती होणार आहे. धन्यवाद सर. या घरपट्टी विभागातला आणखीन एक महत्वाचा गट म्हणजे आरोग्य विभाग. या आरोग्य विभागामध्ये 2 गोष्टी येतात, एक स्वच्छता आणि एक प्राथमिक आरोग्य केंद्र. तर आपल्या या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची काय अवस्था आहे ती जाणून घ्यायचं असेल तर सांगलीमध्ये सध्या अवैध प्रॅक्टिशनर कृती समितीचे काम करणारे आसिफभाऊ आहेत. त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे की या सांगली शहरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची काय अवस्था आहे आणि काय केलं पाहिजे. आज महापालिका क्षेत्रामध्ये पाहिलं तर वेळोवेळी डेंग्यूची साथ, वेळोवेळी टायफॉइड हे फार मोठ्या प्रमाणात पसरत असताना डासाचा प्रादुर्भाव हे सर्व जे होतं ते घाणीच्या मुळेच होतं, हे कुणाला सांगायची गरज राहिली नाही. जागोजागी अजून पण घंटागाडी असताना पण गटारी तुंबलेल्या मिळतात, गटारी स्वच्छ होत नाहीत, साफसफाई होत नाही, औषध फवारणी होत नाही, हे प्रकार आज बी स्तरात चालू आहेत. आम्ही मात्र तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक याचा कर वेगळा वेगळा देतो, शिक्षण कर देतो, सफाई कर देतो, किती तर बरेच रोड कर देतो, टॅक्स देतो, सगळे कर सेपरेट देत असताना त्यातून येणारा पैसा त्याच्यावरती खर्च केला जातो का, जातो तर मग त्याचा आम्हाला लाभ का मिळत नाही, हा महत्वाचा मुद्दा. म्हणजे याच्यामध्ये चाललेले प्रकार जे आहेत ते महाभयंकर आहेत. टेंडर काढणे, कमिशन ठरवणे, कमिशन बेसिसवर काम देणे, हे प्रकारच मोठ्या प्रमाणात. त्यामुळं कामाचा दर्जा जो घसरतो तो फक्त कमिशनमुळे घसरतो. 100 रुपयाचं काम ठरलं आणि 40 रुपये जर तुम्हाला द्यायचे असतील तर कॉन्ट्रॅक्टर 60 रुपयामध्ये किती काम करणार, तो 10-20 रुपये मिळणार, म्हणजे आमचे 100 रुपये जाणार, पण काम जे मिळणार ते 40 रुपयाच मिळणार. त्यामुळे त्याचा दर्जा कुठल्याही प्रकारे चांगला होऊ शकत नाही. त्यामुळे याच्यामध्ये होणारे कमिशनगिरी कमी झाली पाहिजे आणि कामाचा दर्जा वाढवण्यासाठी वेळोवेळी अधिकारी, उच्च अधिकाऱ्यांचं त्याच्यावर लक्ष राहिलं पाहिजे, त्याच्यावर देखरेख राहिली पाहिजे. हे कुठले प्रकार होत नाही. खालच्या तळातल्या चतुश्रेणी वर्गापासून की वरपर्यंत साखळी आहे. किती चतुश्रेणी आले, कोणी काम केलं, कोणी नाही केलं, कुणाच्या नावावर कोण काम करतंय, कोण पैसे घेतंय, कोण सही करतंय, हे प्रकार सगळे जनतेला माहित आहेत आणि अधिकाऱ्यांना माहित नाही. हे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे साठे लोट्यागत प्रकार आहे. फक्त नावापुरतं वापरायचं, आमचा पैसा जेवढा घेतात सुविधा कुठं द्यायच्या नाही, असे प्रकार आहेत. आज आरोग्याच्या बाबतीत जर म्हणला तर तुम्ही फक्त गटरीकडं किंवा ह्याच्याकडे लक्ष देत आहे. आज किती तर ओपन पीस असे आहेत
ज्याच्यामध्ये पावसाचं पाणी साचून डबके तयार होतात, पाणी इतकं तयार होतं की वर्षानुवर्ष त्याच्यातून हलत नाही पाणी. पाण्याचा निचरा न होणारे एरिया 100 फुटी सारखे कितीतरी एरिया आहेत जिथून पाण्याचा निचराच होत नाही. त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. त्या प्लॉट धारकांना नोटिसा काढल्या जात नाहीत. त्यांना सांगितलं जात नाही की बाबा तुम्ही प्लॉट भरून घ्या, अन्यथा तुमच्या प्लॉटवरती दंड बसेल किंवा जप्त केला जाईल. अशी कुठली कारवाई कायद्यामध्ये तरतूद असताना केली जात नाही. ते सर्व गोष्टीकडे बघत असताना आता हॉस्पिटलच्या बाबतीत जर बघितलं तर किती वेळा आपण पेपरमध्ये बघतो, किती वेळा आपण न्यूज चॅनलला बघतो की वेस्टेज सुख तर दवाखानेवाले व्यवस्थित करत नाहीत, त्याच्याकडे लक्ष आरोग्य अधिकारी देत नाही. असे बरेच प्रकार आहेत ज्याच्याकडे लक्ष नाही. लक्ष आहे ते फक्त पैसा कुठून आणायचा आणि कुठून खायचा एवढंच चाललंय की काय, अशी शंका निर्माण होत आहे. आता आशिष भावांनी जे सांगितलं की कॉन्ट्रॅक्टर लोकांना जे काय त्यांचे वाटप किंवा काय त्याला पैसा कमी पडतो म्हणून त्या कामाची क्वालिटी राहत नाही. एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर सांगली पेठ रस्त्याचं मी उदाहरण देऊ शकतो की ज्या टेंडरमध्ये कॉम्पिटिशन झालं आणि त्याच्यामध्ये टेंडरधारक हा 42% लोएस्ट आला. विचार करा, 42% लोएस्ट येऊन त्याची कामाची क्वालिटी ही नंबर 1ला आहे, हे त्याच्या देशामध्ये नाव आहे त्या कॉन्ट्रॅक्टरचं. मग ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन होतं आणि तो कॉन्ट्रॅक्टर एवढं छान काम करतो तर त्या ठिकाणी वाटप हा विषय होत नसावा. महानगरपालिकेमध्ये सुद्धा मी काय कॉन्ट्रॅक्टर लोकांशी चर्चा केली, त्यावेळेला ते कॉन्ट्रॅक्टर म्हणतात जे काम आम्ही कॉम्पिटिशनमध्ये घेतो, सेटलमेंट न करता काम घेतो, ते काम आमच्या हातनं व्यवस्थित होतं. पण जे काम सेटलमेंट थ्रू घेतलं जातं की मॅनेज केलं जातं त्याच्यामध्ये मात्र हमखास वाटा द्यावा लागतो, म्हणून त्याची पात्रता क्लिअर राहत नाही. तर ही गोष्ट आधी ह्या आपल्या महापालिकेच्या अंतर्गत जी चालू आहे ती थांबली पाहिजे, तर कुठं तर व्यवस्थितरित्या टेंडर चालतील असं मी मध्येच आशिष भावांनी बोललेल्या वाक्यावर बोलू शकलो. धन्यवाद. एकंदरीत सर्व भ्रष्टाचारावर येऊन थांबतंय. चांगला कारभार झाला तरच पैशाची विल्हेवाट लागणार आहे, अन्यथा भ्रष्टाचार वाढत राहणार, टॅक्स वाढत राहणार आणि जनतेला कुठल्याही सुविधा मिळणार नाहीत. या आरोग्याच्या बाबतीत आणखीन एक मुद्दा सुरू येतोय की महिलांच्या बाबतीत जोडलेला आहे तो पाण्याचा. तर आपल्या या ठिकाणी सुलभा ताई आलेत, मानव अधिकार कार्यकर्ते आहेत. त्यांना विचारतो की महिलांच्या बाबतीत पाण्याचा प्रश्न हा तुम्ही कसा हँडल करताय? आता कित्येक ठिकाणी बघितलं तर पाण्याचे प्रॉब्लेम हे चालू आहेत. महापालिकेकडून पाणी हे कमी प्रमाणात सोडलं जातं, तसं पुरेसं पाणी लोकांना जनतेला मिळत नाहीये. ते त्यासाठी त्यांनी पुरेसं पाणी दिलं पाहिजे जनतेला. कारण कसं आहे, पाण्याचं टाइम हे कमी असतं, त्याच्यामध्ये महिलांची कामं होत नाहीयेत. आणि इतर आता अपार्टमेंटचा जर प्रश्न घेतला तर तिथे भरपूर प्रमाणात म्हणजे फ्लॅट्स असतात, फ्लॅट धारक आहेत, पण त्यांना सुद्धा हवं तेवढं पाणी दिलं जात नाहीये त्या ठिकाणी. आणि राहिला प्रश्न आता बाकीच्या ठिकाणांचा जो आहे तो एक कुटुंब असेल किंवा 2 कुटुंब असतील अशा ठिकाणी ठीक आहे की ते मॅनेज करतील, पण अपार्टमेंट वगैरे बंगलो वगैरे असतील अशा ठिकाणी ह्या पाण्याच्या प्रश्नाचं काय करायचं हा प्रश्न पडलेला आहे. पण महिलांना अनेक प्रश्न आहे की सार्वजनिक ठिकाणी सुलभ शौचालय ही तुम्हाला अडचणीची गोष्ट ठरते का? हो, ठरते की महिलांसाठी ठरते, कारण पुरुषांसाठी या सोयी केलेल्या आहेत, पण महिलांसाठी या केलेल्या नाहीत आणि याच्यावर कोणी विचारही करत नाहीये आणि ह्याच्यावर विचार करायला हवा. दुसरा अनेक मुद्दा येतो याच्यामध्ये की बांधकाम विभाग आणि रस्ते. तर या ठिकाणी रजाक नाईक आहेत, ते नगरसेवक राहिले आहेत आणि त्यांना बऱ्यापैकी महापालिका कारभाराची माहिती आहे. तर मी त्यांना विचारते, रजाकबाई, आपल्या महापालिका क्षेत्रामध्ये जे रस्ते होतात काय ते महाराष्ट्र शासनाकडून झालेले किंवा महापालिकेकडून झालेले याची वर्गवारी तुम्ही कशी करताय आणि महापालिकेचे रस्ते जे होत आहेत त्याच्या दर्जाविषयी तुम्ही काय म्हणू शकता? नमस्कार, शामराव नगरमध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून बोलतोय. मला प्रश्न विचारला रस्त्याबद्दल. शासनाचे रस्ते आणि महापालिका रस्ते गेले तर आता आमच्या सचिन साहेबांनी असे भाव सांगितले की ती मॅनेज करून रस्ता केला तर रस्ता हा निकृष्ट दर्जाचा होतो. आणि आमचे आमदार म्हणून गाडगे साहेबांनी जे रस्ते केले शासनाबरोबर ते रस्ते आमचे चांगले आहेत, कारण का आमचा भाग पुरातला आहे, सगळा पूर पट्ट्यातला भाग असल्यामुळं
ते रस्ते टिकून राहिले अजून 5-5 वर्ष झाले काय झालेलं नाही. पण आमच्या महापालिकेच्या दर्जाने आम्ही लक्ष देऊन सुद्धा की कॉन्ट्रॅक्टर काय म्हणतात रस्ता चांगला आहे, अधिकारी लक्ष घातलंय, तुम्ही काय बोलायचं नाही असं आम्हाला सहज सांगतात. त्यामुळे रस्ते 100% मॅनेज करून रस्ते हे खराब महापालिकेच्या माध्यमातून होतात. आणि शामरावनगर म्हटलं तर सगळं शहराचं किंवा जिल्ह्याचं लक्ष आहे की हा चिखल खाणं जायचं आमच्यात, चिखलवाडी म्हणून त्याला नाव द्यावं असं आम्हाला आता असं वाटतंय. आम्हाला शामराव नाव घ्यायला लाज वाटते की हा चिखलचा भाग आहे, पाण्याचा भाग आहे, पाण्याचा निचरा होत नाही, काय होत नाही. आता आमच्या महिला भगिनी सांगितल्या की पाण्याचा प्रश्न आमच्या एवढा गंभीर आहे की रोज आम्हाला की 100 फोन येतात की पाणी आम्हाला आलं नाही, पाणी. आम्ही अधिकाऱ्यांना सांगतो की पाणी नाही, ते म्हणजे आम्ही पाणी सोडलंय, पाण्याचं 2-2 किलोमीटर पाणी आम्हाला द्यावं लागतंय, पाण्याचं आम्हाला तेवढं पाण्याच्या टाकीची लेवल नाही, हे नाही. आम्ही सांगितलं की आम्हाला पाणी द्यायला तुम्ही आम्हाला बिल सोडणार नाही, आमच्या बिलाची वसूल तुम्ही करून घेणार, पाणी द्या. तरी पण शासन काय लक्ष देत नाही. त्याबद्दल पाण्याच्या बाबतीत आम्हाला महिलांच्या मागण्या ह्या रास्त आहेत असं आम्हाला म्हणावं लागतं. रस्त्याच्या बाबतीत रोड रजिस्टर हे मेंटेन केलं जातं का? अजिबात केलं जात नाही. मग हे विचारण्याचं काम नगरसेवकाचा होतं का? आहे. आम्ही ज्यावेळी 5 वर्ष आम्ही विचारलं, आता 1.5 वर्ष झालं प्रशासन बघतंय, आम्हाला त्यांनी काही विचारत पण नाही. आता आम्ही विचार केलं, आता ते सांगतो आतापर्यंत केलंय का? आतापर्यंत आम्ही केलंय, ह्याच्या आधी केलंय. बरं, आता प्रशासन आहे आणि लोकप्रतिनिधी सहभाग नाही, त्याची खंत तुम्हाला वाटते की? मग याच्यासाठी तुम्ही भाजपशी जोडलेला आहात, सोहेलभाई अजित पवार गटाचे राष्ट्रवादी जोडले, दोघेही मागच्या 2 वर्षापासून सत्तेत आहे. महापालिकेचे इलेक्शन घ्यावेत या अनुषंगाने तुम्ही तुमच्या वरिष्ठ नेत्याकडे कधी पाठपुरावा केला का? केलाय, मागणी केल्या, पण ते आमचा एक विषय आहे वरचं शासनाचाच आहे की ते ओबीसी बद्दल एक केस आहे, ते केसचा निकाल लागल्याशिवाय त्यामध्ये इलेक्शन होणारच नाही, त्यामुळे ते पेंडिंग पडून आहे. ओबीसीचा केस आणि बाकीच्यांचा काय संबंध येतो? नाही, पूर्ण महाराष्ट्राच्या महापालिका पेंडिंग आहेत, आमच्या सांगलीचीच नाही. आता कोल्हापूर जर 4 वर्ष झाले, मुंबई महापालिका 2-3 वर्ष झाले, सोलापूर 4 वर्ष झाले, पेंडिंगच आहे. आपल्या इथं 1.5 वर्ष झाले पेंडिंग आहे. त्यामुळे हा शासनाच्या हातात आहे त्यांचं सगळं. पण बीजेपीने ठरवलं तर कोर्टाचे निकाल सुद्धा लावू शकतात. कारण का मी लहानपणापासून बघतोय की कायदा जो आहे तो कायद्याच्या कोर्टाकडेच होता, पण या 5-10 वर्षामध्ये कायदा हा कोर्टात राहिलेला नाही, कायदा हा बीजेपीच्या वरिष्ठांच्याकडे राहिलेला आहे, हे सगळ्या जनतेला माहिती आहे. एकंदरीत महापालिकेमध्ये इलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत का? सध्या चर्चा चालू आहे, पण असं वाटत नाही की लगेच होते. बीजेपीला मात्र गॅरंटी वाटली ना आपण जिंकतोय, होणार. एकंदरीत बीजेपीचा हा विषय आहे की त्यांना इलेक्शन नको आहे असं प्रशासकीय लोकांच्याकडून कारभार चालवायचा आणि लोकांच्याकडून टॅक्स वसूल करणे हा एक त्यांचा व्यवसाय झाला असं वाटतंय. आपल्या शहरामधल्या एक व्यसनाधींच्या बाबतीत सोहेलभाई तुम्हाला प्रश्न विचारतो की सध्या ड्रग्ज गांजा हा नवीन तरुण जो आहे, जे 14, 15, 18 वर्षाची मुलं आहेत, त्यांच्यामध्ये वाढत चाललेला आहे, याबद्दल तुमचं कसं काय लक्ष ठेवलं? 17-18 वर्षाच्या पोरांना सर्वप्रथम त्यांच्या पालकांनी आणि त्यांच्या घरातल्या वरिष्ठांनी चांगली समजूत देऊन त्यांना थांबवावे. या व्यतिरिक्त बाहेरची लोक या मार्गावरती, या प्रश्नावरती काहीच करू शकत नाही. कारण की जर तुमच्या घरच्या संस्कारामध्ये जर हे सर्व गांजा किंवा तुम्ही बाहेर वेळपर्यंत फिरणे किंवा मित्रांमध्ये वावरणे हे सर्व जर घरच्या वरिष्ठांनी थांबवलं तर गांजा किंवा अन्य व्यसन असतील ते सर्व थांबतील. हे थांबवण्यासाठी बाहेरची लोक यांना जास्तीत जास्त काय करतील हे 100% गॅरंटी कमी आहे. हे एवढंच मी बोलतो. आणि दुसरा एक असा आहे की गांजा हा आता जवळजवळ सगळीकडे उपलब्ध व्हायला लागलेला आहे. जबाबदार कोण आहे? कारण गांजा हा काय कुठं स्थानिक लेवलवर पिकत नाही किंवा उगवत नाही, ही वरिष्ठ लेवलपासून येते, तिथून आणि स्थानिक लेवलवर पोचतोय. याला पोलीस यंत्रणा असेल, प्रशासन असेल, याकडं कशा पद्धतीने बंदोबस्त करतोय यासाठी आपण जाणून घेणार आहोत. आसिफभाई बावळकर, नशामुक्ती 100% कधीच होणार नाही, पण त्याला आळा घातला जाऊ शकतो, त्याला थांबवलं जाऊ शकतो, त्याला बंद आणलं जाऊ शकतं. त्यासाठी ह्याच्यामध्ये सर्वात मोठा जो रोल आहे तो पोलीस प्रशासनाचा आहे. पोलीस प्रशासन अगर या बाबतीत सक्षम जर झालं तर अवैध धंदा करणारे, गांजा ड्रग्स नशाचे वाहतूक करणारे, विकणारे
ह्यांच्यावरती जर लक्ष केंद्रित केलं तर बऱ्या प्रमाणामध्ये या गोष्टीवरती येऊ शकतो. त्यासाठी हे गांजाचा ड्रग्सचा व्यवसाय करणारे जे लोक आहेत ते जनरल लोकांना माहित आहे, पोलीस प्रशासनाला कसं माहित नाही. हे एक न उलगडणार कोण आहे. आता सांगलीमध्ये इतकी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे गांजा ड्रग्स दारूच्या बाबतीत. आज जितके बी अवैध प्रकार होत आहेत हे फक्त नशेच्या माध्यमातून होत आहेत. लहान मुलीवरती रेपच्या केसेस, बलात्कारच्या केसेस, खून मारामाऱ्या हे जे प्रकार आहेत ते नशेच्या मुळेच होत आहेत. म्हणजे मूळ आहे त्याच्यावरती लक्ष पोलीस प्रशासन देत नाही का असा प्रश्न पडलेला आहे. इतके मोठमोठे प्रकार घडत असताना हे कशामुळे घडतात तर ते जर शोधलं तर त्याला जबाबदार की व्यसन ही जर जबाबदारी राहील की या व्यसनामुळे हे सगळं प्रकार घडत आहे. आणि त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाने एक मोठ्या प्रमाणात मोहीम राबवून मेडिकल पासून ते गांजा विकणाऱ्यापर्यंत सगळ्यावरती कारवाई करण्याचं काम चालू केलं पाहिजे. एकदा पुरवठा थांबला की उपयोग थांबेल, म्हणून पुरवठा बरं थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुरवठा थांबला तर प्रमाण कमी होईल. आता सद उपलब्ध होणाऱ्या गोष्टीवरती नशा केला जातो. त्यामुळे पोलीस प्रशासनाने नशाच्या जितके बी प्रकार आहेत, जितके बी नशाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाने काम करण्याचं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर आजच्या घडीला इतकी मोठी परिस्थिती, भयानक परिस्थिती आहे की कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत नशेमुळे. त्याच्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करणे लोकसहभागातून शासनाच्या अनुदानातून करणे आज गरजेचं आहे. का तर या नशेच्या आहारी जाऊन इतकी मुलं आज ब्रेन हॅमरेज झालेली आहेत की त्यांना आता नशा करो अगर न करो पण ती त्याच परिस्थितीमध्ये वावरत असतात. त्यांना सुधारण्यासाठी, त्यांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी नशामुक्ती केंद्राची स्थापना होणे आज सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात, चांगल्या प्रमाणात स्थापन होणे गरजेचं आहे. त्यासाठी शासनानं आणि सामाजिक संघटनांना प्रयत्न करणे गरजेचं आहे. त्यासाठी नशामुक्ती केंद्रासारखे केंद्र उभं करणे आज सांगलीमध्ये फार गरजेचं आहे असं मला तरी वाटतंय. असं नाहीये की प्रशासन यावर काही काम करत नाहीये. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचा सांगली शहर सरचिटणीस बोलतोय. प्रशासनाचं काम खूप शिताफीनं ह्या बाबतीत चालू आहे. 100% महाराष्ट्राचं युपी व्हायला देणार नाही ही आमची अजितदादाची एक ब्रीदवाक्य आहे. प्रशासन त्यावर खूप काम करतो. आता मध्यंतरी तुम्ही प्रकरण बघितला की मिरजेचं प्रकरण आहे ड्रग्सचं, त्याच्या अगोदरचं एक प्रकरण होतं केटामाईनचं. ह्यावर आमच्या पोलीस प्रशासनाने ग्रीप ठेवलेली आहे आणि ह्यासाठी काही पोलीस प्रशासनाचे काही तुकडे आमच्या दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत आणि त्यांना ते तिथून काबीज करून आणले आहेत. विशेष असा आहे की लोकसंख्या एवढी वाढलेली आहे आणि रेकॉर्डवरचे गुन्हेगार नसून रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना प्रशासनचा कब्जा ऑलरेडी आहेच, पण रेकॉर्डवरचे गुन्हेगार हे नसतानाही अजून हे गोष्टी चालू आहेत. तो प्रशासन कुठंपर्यंत तिथंपर्यंत लक्ष देणार. प्रशासन काम करत आहे, आमचं प्रशासन काम करणार आणि खूप जबरदस्त काम करणार याची ग्वाही आज मी अजितदादा पवार गटाकडून तुम्हाला देतो. इम्तियाजभाईंना अनेक प्रश्न आहे की इम्तियाजभाई म्हणतात प्रशासनाचं लक्ष आहे, गुन्हेगारावर लक्ष आहे. भ्रष्टाचाराबाबत अजित पवारांनी या महाराष्ट्रामध्ये काय पावलं उचलली याबद्दल इम्तियाज बोलते. नाही, आता सध्या तर कसं आहे, अजितदादा तर आहेतच, मंत्रिमंडळाचा विस्तार तर सध्या सुरू आहे. ठीक आहे, आता फक्त इलेक्शनची गडबड चालू आहे. त्यामुळे अजितदादानं अजून सध्या तर त्याच्यावर काही पाऊल उचललं. त्यांचं अजितदादांचं त्या गोष्टीवर ग्रीप आहे, त्या गोष्टीवर चर्चा चालू आहेत. ज्या दिवशी अजितदादा पाऊल उचलते तुम्हाला दिसलच. धन्यवाद. आज महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण जर बघितलं तर किती टक्क्यानं वाढलंय ह्याचं जर नुसतं विश्लेषण जरी काढलं तर प्रशासनाची पकड कळेल. राज्य लोकनेत्याची कॅपॅसिटी आपल्याला कळेल. दिवसांदिवस अलीकडे वाढतच आहे. बलात्कार असो, खून असो, मारामाऱ्या असो, हे प्रकार होत असताना प्रशासकाचं पूर्ण पकड आहे म्हणणे थोडं अतिशयपणाचं होईल. आमचं असं म्हणणं आहे की प्रशासन काम करत नाही, अजून क्षमतेने काम केलं पाहिजे. त्यांच्यावरती अक्षरशः राजकीय लोकांचा बर्डन नसलं पाहिजे.
राजकीय लोकांच्या बर्डनमुळं प्रशासन खरं म्हणतं ढिलं पडलेलं आहे. राजकीय लोकांचं बर्डन ज्या दिवशी थांबल आणि ज्या दिवशी प्रशासन आपल्या स्वतःच्या ताकदीवरती कामाला सुरुवात करेल त्या टायमाला गुन्हेगाराला कुठलाही थारा मिळणार नाही. अक्षरशः या गुन्हेगाराचे पालन करते पोषण करते कोण आहेत हे जर आपण मागच्या पिरियडमध्ये बघितलं ते कराडकरचं तर त्यावरून येईल की राजकीय नेतेच आहेत की हे गुन्हेगारी लोकांच्या पाठीशी उभारलेले असतात. तर आमचं असं म्हणणं राहील की प्रशासनाला सूट द्यावी. प्रशासन काम करण्यासाठी सक्षम आहे. प्रशासनामध्ये ती ताकद आहे. पोलीस प्रशासनामध्ये ती ताकद आहे. पण पोलीस प्रशासनावरती जो बर्डन येतं ऐन टायमाला फोन येणे थांबवण्याचे प्रकार होते ते थांबले पाहिजेत. आणि ते जर थांबले तर लवकरात लवकर पोलीस प्रशासन सुख या लोकांना बंदोबस्त करण्यासाठी सक्षम आहे. याबद्दल आम्हाला कुठली दुमत नाही. एकंदरीत लोकशाहीमध्ये संपूर्ण प्रशासनावर अवलंबून न राहता जनतेमध्ये जागृती पाहिजे. जनतेनं प्रशासन वचक ठेवला पाहिजे. सत्ताधाऱ्याला वचक ठेवला पाहिजे. लोकप्रतिनिधीवर वचक ठेवला पाहिजे. ही भूमिका आता लोकांची आहे. आणखी एक असा प्रश्न आहे अशफाक सर की जसं आता आपण चर्चा ऐकली सगळ्यांच्याकडून की पाण्याचा प्रश्न आहे, लाईटचा विषय झालेला आहे, आता रस्त्याचं पण आपण दुरावस्था वगैरे जसं आपण रजाकबाईंकडून पण ऐकलेली आहे. मोकाट कुत्र्यांचा जो काही समस्या आपण म्हणतो, लहान बालकांवरती खूप अत्याचार झालेले आहेत. तर याबद्दल आपण प्रशासनाकडून आपल्याला कोण उत्तर देईल की त्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो? एक साधारण हा प्रश्न आहे. सिक्युरिटी वाईज लहान मुलांवरती अत्याचार झालेले आहेत, मोकाट कुत्री सुटलेली आहेत, त्याबद्दल तुम्ही काय उपाय सांगाल? आता पहिला प्रश्न जर म्हणलं तर मोकाट कुत्र्यावर या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेनं करोडो रुपये खर्च केलेले आहेत. जर तुम्ही माहिती घेतली किंवा माहितीच्या अधिकाराखाली जर ते काढलं तर करोडो रुपये या कुत्र्यांच्यावरचे खर्च केले. तेवढे करोडो रुपये जर खरंच खर्च केले असतील तर सांगली शहरामध्ये कुत्री दिसायला नाही पाहिजे होती. फक्त मग ही कुत्री चावायला येतात, ह्या लहान मुलांची लचके तोडतात, ती कदाचित बाजूच्या ग्रामपंचायतीने सोडलेत का विचारायला पाहिजे. कारण आम्ही तर कोटी रुपये खर्च केलेत, मग त्यांनी खर्च केले नाहीत, मग त्यांची कुत्री येतात का आम्हाला चावायला? हे महापालिकेच्या आयुक्तांनी आम्हाला जाहीर करावं. हे सगळी बोगसगिरी आहे. पहिला कुत्र्याचा विषय आणि हा लहान मुलांच्यावर आहे. दुसरा विषय पाण्याचा एक विषय तुमच्या चर्चा झालेला मी सांगतो. त्या मॅडमनी सुद्धा पाण्यावर विषय टाकला. आज तुम्ही वॉटर वर्क्सच्या सांगलीच्या कार्यकारी अभियंत्यांच्याकडे जावा आणि त्या महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांना एक प्रश्न करा की विश्रामबाग सारख्या मोठ्या एरियामध्ये तुमचे कर्मचारी किती आहेत? हास्यास्पद गोष्ट आहे. जवळजवळ 3 किलोमीटर लांबी आणि 3 किलोमीटर रुंदी अशा 3-9 चौरस किलोमीटर मध्ये एक कामगार आहे. एक तो खड्डा काढायला लागला तर त्या कामगाराची क्वालिटी अशी आहे, ते सकाळी लागलं तर संध्याकाळपर्यंत ते सायन्स करतंय, फक्त सायन्स. ही क्वालिटी आहे त्या कामगाराकडं. आणि 1-2 कामगारावर 9 चौरस किलोमीटर तुम्ही काम करणार. अरे काय चाललंय? आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय. अरे कुठं चाललाय पैसा? त्या वॉटर वर्क्सवर खर्च किती होतो बघा. जे वार्षिक एजन्सी दिल्या मेंटेनन्सची त्याचा जर तुम्ही आकडा काढला तर आपल्या अंगावर काटे उभारतील एवढं वार्षिक एजन्सीला पेमेंट या वॉटर वर्क्सकडं जातंय. आज तुम्ही बघताय ज्या HDP पाईप आहेत, HDP काळ्या कलरच्या पाईप, यांची क्वालिटी जर चेक केली, रस्त्यामध्ये घातलेले आहेत. जिथं पहिली पाईपलाईन चांगली असताना दुसरी घातलेली, पुन्हा पहिल्यावरचे कनेक्शन नवीनवर घेतलेत आणि त्या पाईपची क्वालिटी नाही आहे, त्याचा थिकनेस कमी आहे. आणि ज्या वाहनांचे रोड परत केले त्यानं त्या पाईपात शेपलेले. परिणामी पुढे पाणी जात नाहीये. मागणं प्रेशर देऊन काय उपयोग नाही, कारण पाईप चोकअप आहेत. आता त्यांनी नवीन एक रोबोट आणलाय की एखाद्या कॉर्नरला ओपन करायचं आणि ते रोबोट मार्फत ते पाईप कुठे लिकेज झाली किंवा कुठं दबली ते काढायचं. आणि आता दिवसभरात 2-4 तरी चोकअप निघायला लागलेत. अरे टाकताना जर गद्दारी केली नसते आणि HDP पाईप त्या क्वालिटीच्या टाकल्या असत्या तर ही वेळ आलीच नसते ना. म्हणून म्हणलं मी, आंधळ दळतंय कुत्रं पीठ खातंय. याला कुठेतरी बांध घातला पाहिजे आणि सांगलीच्या जनतेनं याला विचारला पाहिजे. माझ्यासारख्या एकट्यानं विचारून चालणार नाही. जनतेनं रस्त्यावर उतरलं पाहिजे. आणि हे जे कामगार आहेत
हे महापालिकेचे आयुक्त साहेब असो, उपायुक्त साहेब असो आणि कोण असो, हे तुमचे आमचे कामगार आहेत. आपण त्यांच्याकडे लाचार होऊन चाललोय. हे लाचार होऊन जायची गरज नाही. जनतेनं ठरवलं पाहिजे, त्यांना जाब विचारला पाहिजे. ते आपले इनडायरेक्टली नोकर आहेत, याचा विसर पडून देऊ नये असं मला वाटतं. सध्या मॅडमने आपल्याला मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात प्रश्न विचारला होता. सध्या जर तुम्ही गेल्या 5-6 महिन्याच्या पाठीमागे याची बातमी जर वाचला असता महापालिकेची अवस्था काय आहे, तर डॉग व्हॅन नावाच्या काही संकल्पना आहेत आपल्या महापालिकेमध्ये. तर त्या डॉग व्हॅन मध्ये आपल्या महापालिकेचे परमनंट कर्मचारीच उपलब्ध नाहीत. त्या ठिकाणी बोगस कामगार भरवले म्हणून एका व्यक्तीने, एक सामाजिक कार्यकर्ते आपल्या बाबासाहेबांच्या बरोबर तो कार्यकर्ता काम करत होता, त्याचं नाव घेत नाही, त्या कार्यकर्त्यानं आवाज उठवला आणि त्यावेळी तो घोटाळा बाहेर पडला. तर त्या डॉग व्हॅन मध्ये घोटाळा असा होता की 32 कामगार बोगस होते, 64 कामगार निनावी 300 रुपयानं काम करत होते. आणि सध्या महापालिकेमध्ये मोकाट कुत्र्याच्या संदर्भात नसबंदीवर 1 कोटी रुपये खर्च केले म्हणून दाखवले जातात. तर ते 1 कोटी रुपये खर्च केलेच नाहीत, नसबंदी तर केलीच नाही, कारण का कामगारच बोगस आहेत. जर कामगार उपलब्ध नसेल तर तुमच्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होणारच नाही. मग जनतेमार्फत आपण मागणी अशी करूया की कामगारांची भरती लवकरात लवकर करा. कारण सगळ्या महापालिकेमध्ये, महाराष्ट्रामध्ये 7 महापालिका ठिकाणी कामगार भरती झालेली आहे, परंतु सांगली, कोल्हापूर म्हणजे त्यामध्ये आपली सांगली महापालिकामध्ये अजून कामगार भरती 700 कामगार कमी आहेत. मग तुमची कामगारांची संख्या जर कमी असेल तर जनतेची कामं कसं होणार? मग मोकाट कुत्र्यांचा तर प्रश्न राहिलाच, पाण्याचा प्रश्न राहिलाच, बाकीचे तर प्रश्न कधीच होणार नाहीत. तर माझी विनंती अशी आहे की आपण सगळ्या मार्फत आपण कामगार भरती जर आपण मागणी केली तर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, डॉग व्हॅन यासाठी कामगारांची संख्या जी कमी आहे ती लवकरात लवकर पूर्तता होईल. पुन्हा पुन्हा आपल्याला महापालिकेच्या कारभारामध्ये भ्रष्टाचार हाच मुद्दा हा केंद्रस्थानी दिसतोय. आज सांगलीमध्ये रोजचा एक विषय घेऊन सचिनभाई कदम हा सांगलीमध्ये फिरतायत. मी त्यांना विचारतो, सचिन भाऊ, तुम्ही सांगलीमध्ये रोजचा एक विषय घेऊन फिरताय, या विषयामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि ज्वलंत आणि क्लिष्ट असा विषय कुठला आहे की जेणेकरून या विषय झाल्यामुळं सांगलीची प्रगती खुटते आणि सांगलीला पूर्वत नगरपालिका का करू नये किंवा ह्या सांगलीच्या 3 ग्रामपंचायती का करू नये, याविषयी तुम्ही काय सांगा? आता तुम्ही मला एकदम 3 प्रश्न विचारले, पण मी पहिला प्रश्न सांगतो की महानगरपालिकेमध्ये आज आपली महानगरपालिका स्थापन झाली ड वर्गातून आणि ड वर्गातली महानगरपालिका आज 25वा रौप्य महोत्सवी आपलं कार्यक्रम केला या महापालिकेनं. पण 25 वर्षात महापालिकेनं वर्ग काय वर आणला नाही. ड चा क बी केला ना, क चा ब बी केला ना, ड मध्ये राहणार आणि तो आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही गमावून देणार नाही, असं आपलं प्रशासन आहे. हे आपली परिस्थिती, ही खंत आहे. आणि दुसरी गोष्ट की मगाची साहेबांनी सांगितलं की कर्मचारी भरती करणं गरजेचं आहे. आता अवस्था अशी आहे, ज्या कर्मचाऱ्याला लिहायला येत नाही त्याच्या हातातच मोठा कारभार दिलाय. आज गेली 2 महिने झालं कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत. मी 2 वेळा बातमी मी माझ्या रोज एक नवीन विषयामध्ये मी मांडली. मी आज त्या अधिकाऱ्यांना, शासनाच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो. त्यांनी सांगितलं 150 रुपयाचा फरक झालाय. अरे त्या एवढं क्लार्कला कळत नाही. 1.25-2 महिने झालं त्या लोकांचे पगार नाहीत आणि 150 रुपयाचा घोळ येणं गावना. शेवटी म्हटलं मी भरू का, तर म्हटले भरता बी येत नाही. म्हणजे माकडाच्या हातात दिलाय काकडा. आता ह्यो काकडा कुठे फिरल आणि कुणाकुणाची घर जाळल हे काही सांगता येत नाही. आता ह्यो काकडा काढून घ्यायचा कोणी, तर आयुक्तानं. बरं, आयुक्तांनी काकडा काढून घ्यायचं म्हटलं तर आयुक्तांच्याकडे किती काकडा आहेत की कुणाकुणाचं काढून घेणार आणि हे बोजा घेणार. आता सगळीजण उठलोय आणि आपण आयुक्तालाच नावं ठेवायला लागलोय. नावं ठेवायला हरकत नाही, काय ठिकाण ठेवायचं ते तर ठेवूया. पण काय बी झालं, गटर निघाल नाही आयुक्ताचा दोष, लाईट आली नाही एमईसीबीत असताना सुद्धा आयुक्ताचा दोष, असं पण चाललंय. जिथं दोष द्यायचा तिथं देऊ आयुक्तांना. पण दुसरी गोष्ट सांगतो की ह्या महानगरपालिकेवर नगरसेवक नसल्यामुळं एक जबरदस्त आपला प्रचार हे चाललेला, महापालिकेचं उध चाललेलं आहे. आता बघा 2-3 दिवसापूर्वी पेपरला बातम्या आल्या, ह्या समोरच्या स्टेशन रोडला खड्डेच नव्हते. खड्डे नसल्यामुळं त्याच्यावर हॉटवॅक्स केलं. ज्या ठिकाणी खड्डे पडलेत असं की तिथे रोज पडतात माणसं, तिथं मात्र खर्च करायला आयुक्ताकडे पैसे नाहीत. हा झालाय प्रॉब्लेम. आता हे कोण सांगायचं शहाणपण, सांगायला गेलं तर ते होते बाद. त्याच्याकडेच बघतात एखाद्या
पिसाळलेल्या कुत्र्यानं बघितल्यागत ही अवस्था झाली आहे. आणि जनता उगाच म्हणते आमच्या दारात खड्डा आहेत, आमच्या दारात खड्डा आहेत. अरे तुमच्या दारात खड्डे आहेत, तुमच्या मनात खड्डा आहेत, तुमच्या मेंदूत खड्डा आहेत. काढा बाहेर आणि ह्यांना जा विचारा. अरे काय चाललंय? अरे जो एक्सटेन्शन एरिया या साहेबांनी जे सांगितलं शामराव नगर त्याचं चिखलनगर नाव ठेवायला पाहिजे. खरीच परिस्थिती आहे. मी माझ्या 2 व्हिडिओ मध्ये मी परिषदे केलंय. अरे उपनगरामध्ये खर्च करा रे बाबा, खर्च करा. या काँग्रेस कमिटी पासून ते राम मंदिर पर्यंत एवढे व्यवस्थित दुतर्फा फुटपाथ आहेत. त्या फुटपाथला काढून नवीन फुटपाथ घालायचे. 28 लाखाचं टेंडर मंजूर झालं. 28 लाख. अरे काय, जे फुटपाथ चांगले ते काढायचे. आता दुसरं सांगतो, 47 लाखाचे फुटपाथ कुठनं? कॉलेज कॉर्नर ते म्हण गाडगे हॉस्पिटल. अहो तो हाय टिंबर एरिया. आता फुटपाथ घालणार आणि 1 फुटभर उंच त्या गाड्या जाणार कशा? कुणालाच नको आहे ते फुटपाथ. प्रत्येकाच्या दारात हे नको आहेत. तरी पण 47 लाखाचं टेंडर मंजूर झालं. वर्क ऑर्डर आता देणार आहेत. मी त्याला विरोध करणार आहे. आता तुम्ही कॉलेज कॉर्नर पासून तुम्ही गोकुळनगरच्या साईडला जावा, खड्डेच खड्डे. त्याचं मात्र टेंडर काढायला कोणाला वेळ नाही. कारण अधिकारी फिरत्यात या सांगलीच्या शहरातच. कारण चांगल्या रस्त्यावर फिरत्यात, त्यांच्या नजरेवर दिसतोय त्या रोडचं टेंडर निघतंय. मग यांना बाजूला न्यायचं तर कसं न्यायचं? मग एखादा माझ्यासारखा बंगला देतो. मी म्हणतो आयुक्तांनी त्या शामराव नगर मध्येच राहावं, म्हणजे रोज जाण्या येण्यानं चिखल तरी दिसल. अरे काय करायला पाहिजे हे बघा. म्हणून मी सांगतो की प्रशासनानं येणारा पैसा खर्च करायला पाहिजे, तिथंच करा, नको तिथं करू नका. ही मी हात जोडून विनंती करतोय. धन्यवाद सचिन भाऊ. खरंच खूप कळवळीने आणि अगदी आतुरतेने तुम्ही बोलत आहात आणि आपले मुद्दे तुम्ही मांडत आहात. आणि आज लोकसंदेशच्या माध्यमातून आज हा चर्चासत्र इथे रंगलेला आहे. जाता जाता एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. पाण्याचा मुद्दा आम्ही सर्वच महिला आणि सगळ्यांनाच तो खरं म्हणजे भेडसावत असतो. सध्या पाण्याची कमतरता, आता इथून पुढे उन्हाळा पण सुरू होणार आहे. पण त्यानंतर सुद्धा पाणी मात्र आपल्याला त्या क्वालिटीचं मिळत नाहीये. अशुद्ध पाणी आम्हाला मिळतं. शेरी नाल्यामध्ये बऱ्याचशा केमिकल फॅक्टरीचं सुद्धा तिथे म्हणजे सांडपाणी सोडलं जात आहे. याच्यावरती आपण काय बोलाल, चर्चा काय कराल? मी बोलून येणार. शेरी नाल्यावर आजपर्यंत मी माझ्या इतिहासात, माझ्या जन्माच्या इतिहासात 35 वर्ष राजकारण झालेलं मी बघितले. आमदारकी लागली, खासदारकी लागली, शेरी नाला नुसतं शेरी नाला. मी सांगतो शेरी नाल्याला येणारं पाणी MIDC थ्रू येते. मग सगळे केमिकलचं पाणी आहे. ते पाणी मिक्स होतं वसंतदादांच्या समाधीच्या पाठीमागे. त्या ठिकाणाहून आयर्विनी ब्रिजच्या पलीकडच्या बाजूला तो बंधारा आहे. त्या बंधाऱ्याच्या खाली हे पाणी पंपिंग केलं जातं. आणि वसंतदादा समाधीपासून 4 मोटर आहेत की एका मोटरची अश्वशक्ती काहीतरी 50 का 100 HP आहे. अशा 4 मोटर लावल्या जातात आणि त्यानं पाणी उचललं जातं आणि ते लिफ्ट करून पाणी हे धरणाच्या खाली जावं म्हणून आपल्या अमरधाम मशानभूमीपासून खाली सोडलं जातं. आता ते पाणी नदीच्या धरणाच्या खाली सोडलं जातं कारण ते पाण्यात मिक्स होऊ नये. पण त्या मोटरीची ताकद कमी पडते, त्यामुळं ओव्हरफ्लो होतं आणि नदीत जातं. आता सांगायला लागलेत की आम्ही आणणार वारणेतनं पाणी, म्हणजे वारणेत दुसरं धरण बांधावं लागणार, म्हणजे बंधारा बांधावं लागेल, तिथं दुसरं लिफ्ट करावं लागेल, तिथून एवढं मोठी पाईपलाईन टाकावं लागेल, एवढ्या मोठमोठ्या मोटर बसवावं लागतील. हे सगळी नवीन यंत्रणा करावं लागेल आणि आता वारणेचं पाणी खराब आहे. मग मी त्याच्यावर पर्याय म्हणतो, तुम्ही तिकडं बांधण्यापेक्षा जिथं शेरनाला मिक्स होतो त्याच्या वरच्या बाजूला बंधारा बांधा. कृष्णा नदी बाद व्हायचा संबंध येत नाही, ते जाऊ दे पाणी खाली. जिथं मिक्स होतो शेरनाला त्याला लागून वरच्या बाजूला बंधारा बांधा, विशेष क्लोज होईल ना. कशासाठी पाहिजे वेगळं? अरे इंजिनियर आहेत, त्यांची डोकी कशी आहेत कोणा स्टॉक. तर आता घाट गाठलेला आहे की तिकडून पाणी आणायचा, तो पण विषय चुकीचा आहे. मी असं सांगलीकरांना पटवून देत आहे. धन्यवाद. बोला. आता सुशील सांगितल्याप्रमाणे शेरी नाल्याचा विषय हा राजकीय विषय आहे. शेरी नाल्याचा प्रश्न कुणीही सोडवत नाही, सोडवण्याचा प्रयत्न केला जात नाही, फक्त राजकारणासाठी त्याचा उपयोग केला जातो.
स्थानिक आमदार निवडून येऊपर्यंत त्याच्यावरती राजकारण करतो आणि निवडून आल्यानंतर त्याचा विरोधाचा जो असतो तो त्याच्यावरती राजकारण करतो. तर शिरी नालाचा प्रश्न सोडवायची इच्छा ना प्रशासनाची आहे ना लोकप्रतिनिधीची आहे. आता सचिन भाऊने सांगितल्याप्रमाणे साधा सोपा उपाय सांगितला की वारण्याचं पाणी आणणार आहे, खाली पाणी सोडणार आहे, ह्या सगळ्या प्रकार करण्यापेक्षा तिने साध्या दोनच गोष्टी मी सांगितलं की जिथं शिरी नाला मिक्स होतो त्याच्यावरती बांधारा बांधा, म्हणजे ते पाणी त्याच्यात येणार नाही आणि वरचं पाणी तुम्ही फिल्टर करून पाठवा. एवढी गोष्ट ज्या तिथं लाखो रुपये पगार घेऊन काम करणाऱ्या इंजिनियरच्या डोसक्यात नसेल, प्रतिनिधीवरती येत नसेल आणि त्याच्यावर प्रशासन लक्ष देत नसेल तर त्यांना आपण काय म्हणावं, त्याला गाढव का म्हणू नये. आमच्यासारख्याच्या डोक्यात येतात त्यांच्या डोक्यात येत नाही. दुसरी गोष्ट आहे, प्रदूषणासाठी फक्त तो शिरी नालाच जबाबदार आहे का, तर तसं नाही. त्या नदीमध्ये होणाऱ्या इतर बी दूषित ज्या गोष्टी आहेत त्या रोखल्या पाहिजेत. त्याच्यानंतर पाण्याच्या प्रश्नावरती बोलत असताना या ज्या पाईपलाईन टाकलेल्या आहेत त्या पाईपलाईन आज बी जुन्या ज्या लोखंडच्या पाईपलाईन आहेत त्या इतक्या जीर्ण झालेल्या आहेत, त्यातून आता पाणी पसरायचं चालू झालेलं आहे. त्यातून पाणी आज जातं आणि तेच पाणी पुन्हा नळाला येऊन घाण आणि दुर्गंधयुक्त आणि किडेयुक्त पाणी आज कितीतरी वेळा आपल्याला पाहायला मिळते. दुसरी गोष्ट आहे पाण्याची क्षमता. आता त्याने सांगितल्याप्रमाणे की फ्लॅट मध्ये राहणाऱ्या लोकांना महापालिका तुम्ही केली तर महापालिकेच्या बॉयलरमध्ये आहे किमान 2 मजलीपर्यंत पाणी पोहोचण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. 2 मजल्यापर्यंत पाणी तर राहून सिंगल मजल्यापर्यंत पाणी जात नाही, इतके पोहोचणं होतं पाणी चालू आहे. त्याला कारण काय आहे की अनलिगली बेकायदेशीर कनेक्शन, बेकायदेशीर इतके कनेक्शन दिले गेलेले आहेत त्याची कुठेही नोंद आहे. पाणी वापरलं जातं त्याची बिलं त्यांना येत नाहीत, फुकट पाणी वापरलं जातं आणि जे रेग्युलर पाणी भरतात त्यांना दुपटीने बिलं येतात. त्याच्यावरती प्रशासनाचं लक्ष नाही, त्याचा सर्वे केला जात नाही. सगळे आज जर महापालिकेमध्ये जर आपण जर चौकशी जर केली की एकूण महापालिके क्षेत्रामध्ये कनेक्शन किती आहेत तर तुमच्या लक्षात येईल की नग्न अशा कनेक्शनची संख्या आता तिथं आहे आणि इतक्या कनेक्शन मध्ये संपूर्ण सांगलीच्या जनतेला पाणी मिळू शकतं का. तर बोगस कनेक्शनचे प्रकार बी तितकेच आहेत. त्याच्यानंतर पाण्याचे जॉईंट जे बसवले आहेत त्याच्यात पाणी पसरतं, त्याच्यातून घाण पाणी दूषित पाणी त्याच्यामध्ये जातं. जसं आता सचिन भाऊ सांगितल्याप्रमाणे पाईपाची क्वालिटी लो वापरली जाते, ती थोडी दिवस गेली की त्यातून पाणी पाजरणं, जॉईंट लिकेज होणं असे प्रकार घडतात आणि पाणी दूषित येतं. मग ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष कुणाचं पाहिजे तर पुढे महापालिकेच्या प्रशासनाचं पाहिजे. आणि सचिन भाऊच्या एका गोष्टीला मी अपोज करतो की आयुक्तालाच काय जबाबदार जातो. आम्हाला माहित आहे तू कॅप्टन आहे आणि प्रत्येक गोष्टीला कॅप्टनच जबाबदार असतो. तुझ्या जर ती धमक नसेल की फौज कुठं वापरायची तर तू कॅप्टनशिप करू नये. म्हणून आयुक्ताला दोषी धरणं गरजेचं असतं का तर त्यांच्या अंडरखाली कुणी कुठं काम करावं हे आयुक्त ठरवत असतो. त्यामुळे जर सक्षम अधिकारी जर खाली काम करत नसतील तर त्यांचा बंदोबस्त करण्यात, त्यांना निलंबित करण्यात, त्यांना थांबवण्याचं काम त्याची पॉवर जी आयुक्तकडे आहे तिने त्याच्या त्या पॉवरचा वापर करून घेऊन आपल्या अधिकाऱ्याला सक्षमपणे काम करण्यास भाग पाडणं ही आयुक्ताची जबाबदारी आहे. म्हणून आयुक्ताच्यावरती आपल्याला दोष ठेवावा लागतो. त्याच्यामुळे तर त्या अधिकाऱ्याकडून काम करून घेतलं असे आम्हाला वाटते, म्हणून आम्ही आयुक्तावरती दोष देतो. तर आमचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे जो पैसा घेतला जातो त्या पैशाचा मोबदला आम्हाला द्यायला पाहिजे. ते प्रशासनाकडनं अपेक्षा जनतेने करणं हे रास्त आहे, यामध्ये आमचं चुकीचं काही नाही. धन्यवाद सर, धन्यवाद बाई. खरंच बोला. आणखी एक मुद्दा आहे, शेरी नाल्याबद्दल बोलतायत. बऱ्याच आपल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शेरी नाल्याबद्दल बोललं, पाणी स्वच्छ आलं पाहिजे, शुद्ध आलं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. पण शेरी नाल्या बाबतीत का दुरुस्ती होत नाही याच्या बाबतीत जरा सचिन भाऊंना एक प्रकरण मी सांगतोय. शेरी नाल्याच्या बाबतीत साहेब टेंडर निघालं, बरेच 5 कोटी 10 कोटी 3 कोटी बाबासाहेबांना माहित आहे आणि आपल्या नगरसेवक साहेब आहेत त्यांना सुद्धा माहित आहे साहेब. पण शेरी नाल्याचा बंदोबस्त जर करायचा असेल, जे टेंडर घेतात त्या टेंडर घेणाऱ्या लोकांची जर आपण चौकशी आम्ही लावली मॅडम. चौकशी लावल्यानंतर त्याला काळ्या यादीत टाकलं. काळ्या यादीत टाकल्यानंतर सुद्धा पुन्हा त्याच लोकांना टेंडर दिलं जातं. हे जनतेनं थांबवणं महत्वाचं आहे. जर तुम्ही काळ्या यादीत लोकांना जे शेरी नाल्याचं जे टेंडर दिलं जातं ते जर काळ्या यादीतल्या लोकांना पुन्हा टेंडर देऊ नये म्हणून जर आपण आवाज उठवला तर शेरी नाल्याचं साहेब काम चांगलं होणार आहे. जिथं 2 इंच पाईप आहे तिथं 10 फुटाची पाईप बसवण्यात येईल, जिथं 10 फूट आहे तिथं 20 फुटाची सुद्धा बसवण्यात येईल. कारण का शेरी नाल्याला ज्याला एक टेंडर आहे तो एकमेव टेंडर घेतोय की टेंडर बाबा काळ्या यादीत आहे तरी सुद्धा जनतेला माहित आहे. नगर जसं साहेब म्हणले
मी शेवटचा करतोय, जसं नगरसेवकांना विचारण्यासाठी जनता होती, आता प्रशासनाला विचारण्यासाठी जनता आहे, पण नगरसेवक असताना सुद्धा शेअरनळाचा सगळ्यात मोठा घोटाळा झालेला आहे। त्यावेळी सुद्धा नगरसेवकांनी जुन्याच व्यक्तीला टेंडर दिलं ज्याचं नाव काळ्या यादीत आहे। हे थांबवणं आपलं गरजेचं आहे। तर लोकसंदेश चॅनल आम्ही विनंती करतोय, काळ्या यादीत असणाऱ्या शहरी नाल्याच्या टेंडरमध्ये ज्याचं नाव आहे त्याचं पहिल्या टेंडरचं कॅन्सल करावं आणि ज्या स्वच्छ काम करणार आहेत त्यालाच आपण काय करू, टेंडर देण्याची मागणी करूया, तरच साहेब हा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे। धन्यवाद दादा। आणि आता बरीचशी चर्चा झालेली आहे आणि बरेचसे मुद्दे आपण सगळ्यांनी कव्हर केलेले आहेत। यातून एकच आपल्याला कळतं आहे, धन्यवाद सर्वांचे, खरंच खूप मनापासून आभार की लोकसंदेश न्यूजसाठी आपण सर्वांनी या चर्चासत्रामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि जनतेचे जे काही प्रश्न आहेत त्याबद्दलचे तुम्ही उपाययोजना सांगितले किंवा तुम्ही काय केलं पाहिजे याबद्दल तुम्ही वाचा फोडलेली, याबद्दल खरंच मनापासून आभार व्यक्त करत आहोत। धन्यवाद। आणि आज या चर्चासत्रामध्ये बरेचसे मुद्दे आपण सर्वच समाजाच्या आणि स्वराज्य संस्थांच्या वतीनं आपण या समस्यांवरती चर्चा केलेली आहे। या संपूर्ण चर्चेमध्ये एकच मुद्दा हा प्रभावी ठरला, तो म्हणजे भ्रष्टाचार। भ्रष्टाचार हा जवळजवळ समाजाला लागलेला कीड सारखा आहे। मी जाता एवढं सांगून जाईन की महापालिका जिंकण्यासाठी आज जवळजवळ भ्रष्टाचारमध्ये मतदारापर्यंत पोहोचलेला विषय येतो। आज जागृती मतदारांनी करायची आहे की आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे हा एवढा मोठा भ्रष्टाचार राक्षस हे आपल्यामुळेच उभं राहतो, हे लक्षात घ्यावं लागेल। त्याचं गणित तुम्हाला जाता सांगून जातो की महापालिका जिंकायची असेल तर मला वाटतंय 50 ते 52 नगरसेवक हे मेजॉरिटीचे लागतात आणि एका नगरसेवकाला जर 50 लाख रुपये खर्च केले तर 50 नगरसेवकाचे 25 कोटी रुपये होतात आणि जो पक्ष एखाद्या भांडवलदाराकडून पैसे घेऊन हे 25 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करून सत्ता ताब्यात घेतो महापालिकेची, तोच पक्ष एका वर्षामध्ये तो पैसा रिकवर करतो। म्हणजे महापालिकेचा निधी जो आहे, विकास निधी जर 500 कोटी जर असेल तर ठरलेला भ्रष्टाचार 20% धरला तर तो 100 कोटी होतो। 25 कोटी इन्व्हेस्ट केले आणि पहिल्याच वर्षामध्ये 75 कोटीचा नफा काढला। उरलेले 4 वर्ष हे कोटीच्या कोटी नफा काढण्यासाठीच एवढी खटपट केली असते। तेव्हा जनते लक्षात घ्या की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला काय करायचं आहे। धन्यवाद। तर लोकसंदेश न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही समाजाच्या सत्तेची बाजू मांडलेली आहे आणि प्रत्येक समाजामध्ये ज्या काही समस्या आहेत त्याला आता मात्र वाचा फोडणार आहेत फक्त आणि फक्त लोकसंदेश न्यूज चॅनल। लोकसंदेश न्यूज मांडणार आता सत्याची बाजू। महाराष्ट्रातील 36 जिल्हे, शहर, तालुका आणि गावांची दखल घेणार लोकसंदेश न्यूज चॅनल। आजच आमच्या लोकसंदेश न्यूज चॅनलच्या ऑफिशियल व्हॉट्सॲप नंबरवरती मेसेज करा 9696729898 वर। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।